कोल्हापूर शहरातील गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे। राजारामपुरी, लक्ष्मणपुरी, शाहूपुरी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सुमारे 160 सराईत गुन्हेगारांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकत्रित बोलवण्यात आले। खुनाचा प्रयत्न, मारामारी, दहशत माजवणे तसेच जामिनीवर बाहेर असलेले विविध गुन्ह्यातील आरोपींचा यामध्ये समावेश होता। प्रत्येक गुन्हेगाराची सध्याची माहिती, वास्तव्य, व्यवसाय आणि हालचालीची माहिती पोलिसांनी तपासून घेतली। यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह सर्व संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि अधिकारी उपस्थित होते। गुन्हेगारावर पोलिसाची करडी नजर असल्याचा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला। पुन्हा गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला तर कोणतीही गय केली जाणार नाही, याद राखा, असा स्पष्ट आणि कडक इशारा पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी दिला। या उपक्रमामागील उद्देश म्हणजे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला आपल्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगाराची अचूक माहिती असावी आणि त्याच्यावर सातत्याने लक्ष ठेवून शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करावी, असा असल्याचा यावेळी पाटील यांनी सांगितले। कोल्हापूर पोलिसांच्या या उपक्रमामुळे शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। कोल्हापूर शहराच्या सर्वच गुंडांना तुम्ही एकत्रित केलं, गुंडांची आदान-प्रदान करणे, पॉझिटिव्ह मेसेज सुद्धा जातो आणि त्यांना पोलिसांचा धाक सुद्धा कळतो। काय नेमका उपक्रम आहे? आज आम्ही शहरातील 4 पोलीस स्टेशन याच्यामधील सर्व रेकॉर्डवरचे गुन्हेगार हे एकत्रितरित्या या ठिकाणी बोलवलेले आहेत। आमचे सर्व शहर विभागातील सर्व तपास पथकं, गोपनीय पथकं, DB पथकं या ठिकाणी बोलवलेली आहेत, आणि सर्व प्रभारी अधिकारी, सर्व सेकंड ऑफिसर्स आम्ही या ठिकाणी आहोत, जेणेकरून जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत यांची सर्वांना ओळख व्हावी आणि त्यांना देखील त्यांच्यावरती चेक राहावा, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज सध्या काय चालू आहेत असं आम्ही 1 to 1 त्यांना बोलवून त्यांच्याबद्दल माहिती घेत आहोत आणि त्यांनी कोणतेही गुन्हे करू नयेत यासाठी त्यांना आम्ही चेक करत आहोत। गंभीर गुन्ह्यांमध्ये यापूर्वी शिक्षा झालेले किंवा सध्या त्यामध्ये असे किती आरोपी आहेत का आणि साधारण एज ग्रुप काय आहे? शिक्षा झालेलेही आरोपी आहेत किंवा आता रिसेंट गुन्हे केलेले पण काही आहेत। सगळ्याच एज ग्रुपचे आरोपी आहेत, त्याच्यामध्ये असा काही विशेष एज ग्रुप आहे असं सांगता येणार नाही, परंतु सर्व गंभीर गुन्ह्यातील आरोपी आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत। साधारणपणे 30 ते 40 च्या रेंजमधले आरोपी हे जास्त आहेत।